वहिनी भाऊजी कवा आल्या सा? सकाळी. ते दिवसभर जरा बाहेरच होतो मी. अवद्याचं काम होतं एक. ते नव दौरा कसा झाला मुंबईचा? एकदम सक्सेसफुल. वा. आणि राणादा परत हरवायला नाही नव? नाही नाही, आत्ता मयात गेलेत. बरकत भाऊजींचा फोन आला होता. अच्छा. तो आला की द्या त्याला. हे काय पेपर? हा 2 दिवस आधीचाच आहे. खरं ती बातमी वाचली आणि राणादाची आठवण झाली म्हणून घेऊन आले. ही बातमी बघा की. भारताच्या 2 पैलवानांनी 2 गोल्ड मेडल आणल्यात भारतासाठी. आणि त्यातली ती विनेश फोगाट म्हणून पैलवान आहे की नाही, अहो पाय दुखत असताना गोल्ड मारले. एकदम वज्री केसरी झाली बघा डोळ्यासमोर. दावा राणा त्याला बी. हो, आशियाई स्पर्धेत मिळवली आहेत भारताने गोल्ड मेडल. नक्की दाखवते यांना. आणि या सुद्धा मॅटवरच्याच कुस्ती आहेत. यांचा हुरूप वाढेल. अहो म्हणून तर आणलाय पेपर. माऊ काका बोका लाडू शेट. लाडू? अरे काय झालं? लाडू काय झालं रे? काय झालं? हा? वर्गातली पोरी मला दोस्त मानली. अरे म्हणू दे की, त्याला काय होतंय? मी पैलवाना बनत आले. अरे राणा बी असंच म्हणत होता. अरे दोस्ती झाली आणि तुझी माऊ आली. विचार पाहिजे तर. अरे कर दोस्ती, पुढे भलंच होईल की तुझं. म्हणजे लाडू? ए लाडू काय झालं? वर्गात एक पोरगी माझी दोस्त झाली. अरे बाळा, म्हणू दे ना मग. काय झालं एवढं? रडू नकोस तू. मी नाही म्हणलो तरी पण मला दोस्त दोस्त म्हणत होती. अगं बाई, म्हणजे आत्तापासूनच मैत्रिणींचा का राडा पडला काय? अवघड आहे बाई पैलवानाचं. नाही मला नको आहे दोस्त. अरे आता नको म्हणून कसं झालं? तुला तर जबरदस्ती दोस्त केलं की तिनं. नाही राणा भाऊजी, अहो ऐकलं का तुम्ही? लाडूला शाळेत मैत्रीण मिळाल्या म्हण. आता हो. तुला पण म्हणजे तुम्हासने बी कोण नवी मैत्रीण मिळाल्या काय? नाही नाही तसं म्हणायचं नव्हतं मला. म्हणजे कसं आहे की बाकीच्या पोरांना कशा मैत्रिणी मिळतात तसं लाडूला बी मिळाली का असं म्हणायचं होतं मला. अहो जरा इकडे येता काय? हा लाडू, रडू नकोस, मी आले. हा लाडू शेट, मला सांगा काय काय झाले ते. पहिलं नाव सांगा त्या पुरीचं. हा सांग बघू काय झालंय. काय झालं? ते भाल्याच्या पोलिसात नोकरीचं फायनल झालं ना हो. अरे वा. होय, पण ते भाले आता गाव सोडून जाणार. अहो त्यांना चांगली नोकरी मिळते हे चांगलंच आहे. वय चांगलंय, पण भाल्या नसेल तर माझं कसं होणार? आता तुम्ही मुंबईत काय अनुभव घेतला? कोणावरही अवलंबून राहायचं नाही. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर काहीही अशक्य नाही. आता हेच बघा, आशियाई स्पर्धेत भारताला कुस्तीत 2 गोल्ड मेडल मिळाली. बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट. विनेश मुलगी आहे बर का. कुस्ती खेळायच्या आधी तिचा पाय दुखत असून सुद्धा तिने कुस्ती खेळली आणि गोल्ड मेडल मिळवलं. काय सांगताय? हो, हे बघा ना. आतापर्यंत असं होतं की जपानच्या महिलांना कुस्तीत हरवणं अशक्य, पण विनेशनं जपानच्याच महिलेशी कुस्ती खेळून गोल्ड मेडल पटकावलं. आता बोला. तक्रार करायची नाही, जे असेल त्याचा सामना करायचा. एकटं तरी एकटं. पण तुम्ही एक भारी केलं काय, जे पेपर आणला ते. नाही, मी नाही आणला. सूरज भाऊजींनी आणला तुमच्यासाठी. तुमचा हुरूप वाढावा म्हणून.
घरच्यांचा सपोर्ट असल्यावर काळजी करायचं काय बी कारण नाही. बरं ते सोडा, ते महत्वाचं राहिलं की भाल्यानं आजवर मला लई साथ दिली किंवा आज निघालाय. त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं, पण काय करायचं तेच काय करणं झालंय. तुम्हीच सांगा की. आपण त्यांचा सेंड ऑफ करूया, म्हणजे निरोप समारंभ आज संध्याकाळीच करूया. माझ्या बी मनात तेच होतं. छोटासा करूया पण छान करू. तुम्ही फक्त त्यांना बोलवा. चालते, तोवर मला काय काय काम करायचं ते सांगा. हो सांगते, पण आधी तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या, तोवर मी प्लॅनिंग करते. बेस्ट, म्हणजे तुम्ही बेस्टच आहे बघा. बरं आलो, ठीक आहे. कोण मेले का काय? तू एक तर रड नाहीतर बॅग तर भर. 2 तास झालं बारकी बॅग भरायला लागते. वय माणसाचं काळीज आहे का दगड तेच समजना झालं. एकतर मला सोडून चालत आणि वरनं मलाच वरडा. अगं वरडत नाही ग, आता मी का कारगिलच चालली वय, एवढी रडा लागली असते. कुठे बी जावा खरं माझ्यापासून दूरच चाललाय ना. मला तर सहनच होईना बघा. एकतर माझं धनी मला सोडून चालल्यात आणि वरनं आम्ही रडायचं बी नाही. रड की तू रड, मी कुठं नाही म्हणतोय, मी भरतो बॅग. वे, भरतात बॅग. इथं साधं चिमणीत राखेल भरता येत नाही आणि मला बॅग भरतो. तू एक काम कर, आधी रड मग बॅग भर. नाही रडून झालं बॅग भर. 2 कामं एका टायमाला कशाला करतीस? तुम्हाला आम्हा बायकांचं काहीच कळणार नाही बघा. इथं माझं धनी परदेशी चालले म्हणून काय बी सुधरणा मला. आणि तुम्हाला काय फरकच पडत नाही. माझं ध्यान बी येणार नाही तुम्हाला कवा. अगं असं कसं, तुझ्या लिस्टा कायम ध्यानात राहणार बघ माझ्या. तेच म्हणजे मी ध्यानात राहणार नाही असंच नवं. अगं तसं नाही ग बाई, आता लिस्टा ध्यानात आल्यावर तुझं ध्यान येणारच की. कशामुळे तरी माझं ध्यान येणार ह्यातच सगळं पावलं म्हणायचं. हा, एक तू आणि दुसरा राणा. माझ्या आयुष्यातले महत्वाचा आहे बघा तुम्ही. ते नव राणा भाऊजी मुंबईला गेल्यात नव. आला की परत. अगं सकाळीच गाठ पडला होता. मी बी त्याच्या कुस्ती टायमाला निघालोय बघ. अहो तुमचं जाणं भाग आहे कळेल त्यासनी. हा, पण त्याच्या मनाला वाईट वाटत असेल बघ. आता माझंच बघ की मला किती वाईट वाटतंय. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. अहो राणा भाऊजी खंबीर आहेत स्वतःला सांभाळायला आणि अंजली ताई आहेच की त्यांच्या बरोबर. तुम्ही तेवढं आपलं ट्रेनिंगच्या इथं स्वतःला सांभाळा म्हणजे झालं. हा राणा, आता लगेच अर्जंट हिला बी आणू. आलो लगेच येतो. हा अहो काय झालं? आवर राणा वाड्या बोलले दोघांस लवकर. कशाला? काय मला पण माहित नाही, लगेच ये म्हणलाय. चल अहो बरं हे अगं आल्यावर भर बॅग. चल, दोस्तानं बोलवलंय. जाऊ द्या, समजा बरोबर आहे ना बघ. राणा एवढं अर्जंट कशाला बोललोस? काय झालं? ये तुझी पूजा घालायची ये. म्हणजे अरे काय नाही रे भाल्या, इकडे ये की. अरे माझा दोस्त पोलिसात जाणार, मग त्याचा सत्कार व्हायला पाहिजे का नको? व्हायला पाहिजे. सत्कार? अरे भाले सेंड ऑफ रे, सेंड ऑफ. हा असं म्हण की. मग भाल्या तुझं हिंदी बरोबर हल्ली इंग्रजी बी सुधारले. अरे उद्या आता पोलीस बनल्या म्हणून इंग्लिश यायला पाहिजे का नको त्याला? त्याचा काय संबंध सच्या? आता मला सांग, पेपर लिहायची म्हणलं इंग्लिश यायला पाहिजे का नको त्याला? अरे FIR तुला इंग्रजीमध्ये लिहितात असं कुणी सांगितलं? अरे आता मला सांग, पेपरला मराठीत काय म्हणतात? अरे FIR
ए बस अच्छा तुझ्या डोसक्याची गिरण झाल्या गप. अरे तू कशाला पीठ पाडालीस मग? अरे अवद्या भाल्याच्या सेंडऑफ साठी जमलोय ना आपण. तुम्ही दोघं तुमच्या तोंडाच्या गिरण्या बंद करा की. बघ की जमलोय कशासाठी? बोलत्याचा काय हो मर्दा हो तुम्ही बी. बरोबर. हा या साहेब या. इथं असं मध्य सेंटरला या, मैदानात या. आलो. हा वहिनी या की मध्ये सेंटरला तुम्ही. या की या 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 वहिनी, या की या इकडे. अंगाचे हा हा आल्या. हिची काही गरज होती वय? आल्या. अरे गावातला तरुण पोलिसात जाणार, देश सेवा करणार, कौतुक करायला नकोय. आणि त्यात पडला तू रानाचा जिगरी दोस्त. घे. आल्या, तुझ्या पोलीस सेवेतील करिअरला दौलतवाडीच्या समस्त गावकऱ्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा. तू तुझं कर्तव्य नीट आणि प्रामाणिकपणे पार पाडशील याची खात्रीच आहे. आणि तुझ्या या देश सेवेत आमच्या शुभेच्छा कायम तुझ्या पाठीशी राहतील. भाड्या मर्दा, जेव्हा जेव्हा तुला सुट्टी मिळेल तेव्हा आम्हाला भेटायला यायचं काय? अरे येणार की, असं विसरून चालते वय. पण तुझ्या इंटरनॅशनल कुस्ती टायमाला चाललोय. पण आता तुझ्या कुस्ती कोण खेळणार? बघ भाल्या, हे लाडू बी आता तयार झालाय. तू काय बी काळजी करू नकस काय. भाल्या ए बुकी बुकी या या संध्या ये की. हा भाल्या सनीदा फॅन क्लब कडून. भाल्या भावा भाल्या चुकून जर एखादं कलम पडलं तर लक्ष ठेव या भावाकडे. हा आता साहेब म्हणाल्यात प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडायचं. आजवर जशी कुस्ती प्रामाणिक खेळलो तसंच पोलीस बनून प्रामाणिक राहणार आहे बाल्या. सदरक्षणाय खलनिद्रणाय हे आमचं ब्रीद वाक्य आहे. तेव्हा काय जर आगापणा केलास तर ते आधी तुला मीच आत टाकतो बघ. टाक बाबा टाक. एक नंबर बोलायचं बाबाला, एक नंबर. हो वहिनी, अहो तुम्हाला रडायला काय झाले? हो आपला भाऊ एवढा मोठा पोलीस झालाय आणि कशाला रडायला उगीच? हा? अहो नाही, ते माझ्या किराणा मालाची लिस्ट आहे. आता त्या लिस्टांचं काय करू तेच कोड पडलंय बघा मला. कुणाचं काय तर कुणाचं काय. तुला किराणा मला सोडून दुसरं काही सुचतच नाही वय. चला समध्या हात धुवून घ्या. समध्यांचं तोंड गोड करायला मोदक केल्यात मी. मोदक काय मग भाल्या, आज होऊन जाऊ दे का मोदक कॉम्पिटिशन? चालतं चालतंय भाल्या होऊन जाऊ दे. दे दणका. चालतंय की. बघतोस का रागानं शेड्डू मारला वागानं. मला काका तुपी करून दाखव की. अरे बघतोस काय रागानं शड्डू मारला वागानं. झाली का तयारी? होय, झाली की. सखीला करू फोन? कशाला? त्या येतील की त्यांच्या टायमानुसार. त्यांना मला माहित आहे काय व्यायाम करायचा आहे ते. घ्या. तुम्ही सगळं मनापासून करताय बघून मस्त वाटतंय. हो, आता शब्द दिला तर करायलाच पाहिजे. म्हणजे
तुम्ही मनापासून करत नाही आहात तर फक्त आम्हाला शब्द दिलाय म्हणून करताय. अहो नाही, अहो, मला समजा पटले म्हणून करतोय. नक्की ना? होय. बर, तुम्ही जाऊन या लवकर परत. आज रक्षाबंधन आहे माहितीये ना तुम्हाला. आणि बरकत भाऊजींना वाड्यावरच बोलवा. त्यांना म्हणाव जेवायलाच या. चालते. बरं चला निघतो मी. चला.